हे प्रकरण घेऊन या मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करतायत, निर्धाराने कारवाई होते। या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही, कोणालाही वाचवलं जाणार नाही। जे दोषी आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात, जे लोक हप्ते वसुली करतात, अशा सगळ्यांवर जरब बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे। त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे। तर आपण एकंदरीत बघतोय पुण्यामध्ये हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला, मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींना अटक करण्याची इनसाइड स्टोरी पहिल्यांदा तुम्ही साम टीव्हीवर पाहताय। संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपींना गुन्ह्याचं गांभीर्य नव्हतं, मात्र यूट्यूबवरती बातमी पाहिली आणि त्यानंतर तिघांनी गुजरातला पोबारा केला असल्याचं देखील एकंदरीत बघायला मिळालं। तिथेच एका शिवमंदिरात ते 15 दिवस राहिले, मात्र 3 दिवसांआधी आरोपींजवळचे सर्व पैसे संपले। तेव्हा कृष्ण आंधळेला पैसे घेण्यासाठी महाराष्ट्रात पाठवण्यात आलेलं होतं आणि पुण्यात एक व्यक्ती आंधळेला पैसे देणार होता, मात्र तिघांचा आपापसात संपर्कच झाला नाही। यामुळे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे देखील पुण्यात आले। त्याच वेळी पोलिसांनी डॉक्टर संभाजी वायबसेला देखील उचललं। पोलिसांच्या चौकशीत वायबसेने घुले सांगळे याचे पत्ते खुलले आणि ते पोलिसांच्या तावडीत सापडले, मात्र कृष्णा आंधळे फरार होण्यात यशस्वी झाला। एकंदरीत घुलेच्या अटकेची ही इनसाइड स्टोरी आपण पाहतो। कशा प्रकारे पोलिसांनी कारवाई केली, कशा प्रकारे अटक केली, हे सर्व काही आपण पाहतोय। सुधीर सांगळे, सुदर्शन घुले ह्या दोघांना कसं पोलिसांनी ताब्यात घेतलं हे सुद्धा आपण पाहतोय। खरं तर या तीनही आरोपींना आपण गुन्हा किती मोठा केलाय याचं गांभीर्यच नव्हतं, हेच एकंदरीत या संपूर्ण घटनेतून समोर येत आहे। साधारणतः 25 दिवसांचा कालावधी उलटलेला आहे, मात्र तरी सुद्धा हे तीनही आरोपी मोकाट फिरत असल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती तर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंच। तर आपण या संपूर्ण घटनेची इनसाइड स्टोरी बघूयात। संपर्क न झाल्याने सुदर्शन घुले, समीर इंगळे याशिवाय पोलीस चौकशीमध्ये डॉक्टर संभाजी वायबसेने ठाव ठिकाणा देखील सांगितला। सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला बेड्या ठोकल्या, तर कृष्णा आंधळे मात्र फरार होण्यात यशस्वी ठरला।